आमदार साहेब, बीड जिल्ह्यातील म्हसाजोग या गावच्या सरपंचाची हत्या झालेली आहे आणि तिच्या पाठीमागं राजकीय काही पुढारी असल्याचं देखील समोर येते आणि विधानसभेत देखील अनेक तुमच्यासारख्या आमदारांनी तो प्रश्न उचलून धरलेला आहे. आज पवारसाहेब देखील त्या गावाला भेट देत आहेत. नक्कीच परवा दिवशी संध्याकाळी मी 2 तास त्या कुटुंबाचे म्हणजे बंधू असतील, त्यांचे आईवडील असतील, बाकीचे सगळे पत्नी असेल, मुलं असेल, मी 2 तास त्या ठिकाणी होतो. की ते बीड जिल्ह्यामध्ये पूर्णपणे एवढं गुंडांनी थैमान घातलेलं आहे आणि हे काही एका दिवसातलं झालेलं नाही. या 5-10 वर्षाचा हा काळ आहे, सत्तेचा काळ आहे आणि सत्ता असेल तर गुंड फोफावतात आणि अशा गुंड लोकांना घेऊन त्या ठिकाणी धनंजय मुंडेंनी राजकारण केलं आणि हे अतिशय इतकी गंभीर बाब झाली. त्या वाल्मिकीकरांना 32 खून करावेत. 2000च्या वर त्यांनी 3700 केसेस लोकांवरती दाखल केलेत. म्हणजे तुम्ही काय करायचं नाही. एखादा डॉक्टर खंडणी देत नसेल तर लगेच एखादी बाई सोडायची, विनयभंगाचा दाखल करायचा. म्हणजे एवढं महाभयानक, म्हणजे बिहार काय म्हणतो आपण, त्या अफगाणिस्तानमधलं कंधार, अफगाणिस्तान बी नाही, कंधार घडवलं आहे त्या बीडमध्ये. अंगावर शहारे येत होते. 200 लोक आपापल्या गावचे आपापल्या भागातले अनुभव सांगत होते. इतकं भयानक चित्र आहे की हा आका म्हणजे त्या भागातले एखादी माणसाची झोप उडवणारा असा इतका भयानक मोठा दहशतवादी आहे. कोण अक्का म्हणजे कोण आहे नेमकं? आका म्हणजे हा वाल्मिकी कराड. वाल्मिकी हा जो सगळं धनंजय मुंडेचा जिल्हा जो चालवतो त्याचा दरबार असतो. असा तुम्हाला 25-15ची कामं, रोडचं कुठला द्यायचं आहे, काय करायचं, टोटल प्रति धनंजय मुंडे म्हणजे हा वाल्मिकी कराड आहे. त्याच्या पाठीमाग धनंजय मुंडेंची शक्ती राजकीय असू सगळे त्याचं पूर्ण तालुक्यामधली एवढी दादागिरी करून त्या राजेसाहेब उमेदवार ताणून मारते ती त्याला टी व्हीवरती. काय ते म्हणजे कसला दहशतवाद आहे. एखाद्या उमेदवाराला सुद्धा बूथमध्ये आत यायचं नाही. मागं शेवटचे पिक्चर जर बघितलं तर एक जण फरशीचा तुकडा घेऊन त्याच्या डोक्यात घालायला उमेदवाराच्या. अरे काय हे चित्र, का फक्त बूथला भेट द्यायला आलाय, पण तो कुणाला काय बोलला, कुणाला काय म्हटला, शिवीगाळ केली, बाहेर निघा म्हणलाय. तिथं तुमचं थैमान चालू आहे. कोण बूथमध्ये आतमध्ये कोण बटणं दाबतंय, कोण काय करतंय, तुम्ही त्याच्या बॉडीगार्डला सुद्धा, पोलिसाला सुद्धा आत जाऊ देत नाही. हे भयानक ह्या राज्यातलं बीड हे शहर असे अनेक हे असतील. पण हे देवेंद्र फडणवीस, अजितदादा ह्या दोघांच्या काळामध्ये झालेलं आहे आणि याला ह्या दोघांनाही माफी नाही. तुम्हाला सत्ता आणण्यासाठी किंवा GBMमधनं 25% मतं, 25%च मतं सरकार आहे, पण तेवढी मतं मिळवण्यासाठी ह्या गुंडांचं राज्य आहे.